नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये जाता शिक्षक अभियोग्यता सराव आपण घेणार आहोत. चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, विद्यार्थ्यांना सराव परीक्षेच्या उत्तरपत्रिका दाखवणे योग्य की अयोग्य? पहिला आहे अयोग्य, त्यामुळे त्यांना मूल्यांकनातील त्रुटी समजतात. दुसरा आहे अयोग्य, विद्यार्थी उत्तरपत्रिका गहाळ करू शकतात. योग्य, त्यामुळे विद्यार्थ्याला त्यांच्या चुका कळतात. आणि योग्य, उत्तरपत्रिका दाखवण्यात तास जातो, कामातून थोडा बदल मिळतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की विद्यार्थ्यांना सराव परीक्षेच्या उत्तरपत्रिका दाखवणे योग्य की अयोग्य? तर योग्य आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील चुका समजतात आणि त्यामध्ये करेक्शन आहे ते होतं. आणि म्हणून लक्षात घ्या, चुका सुधारण्यासाठी उत्तरपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. प्रश्न दुसरा, तोंडी व लेखी परीक्षा हे डॅश डॅश आहेत. शैक्षणिक साधने, मूल्यमापनाची साधने, सर्वांगीण विकासाची साधने, व्यक्तिमत्व विकासाची साधने. तर लक्षात घ्या, तोंडी व लेखी परीक्षा ही मूल्यमापनाची साधने आहेत. विद्यार्थ्यांनी वर्षभरात काय आत्मसात केले हे तपासण्यासाठी तोंडी आणि लेखी परीक्षांचा वापर साधने म्हणून केला जातो. प्रश्न तिसरा, हा औपचारिक व अनौपचारिक चर्चेतील फरक आहे. औपचारिक आणि अनौपचारिक चर्चा तुम्हाला माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या की औपचारिक चर्चेमध्ये विषय ठरवलेला असतो, तर अनौपचारिक चर्चेमध्ये लक्षात घ्या नॅचरली बोललं जातं. नियोजित म्हणजे औपचारिक, अनौपचारिक म्हणजेच नियोजित न केलेलं चर्चा जी आहे ती अनौपचारिक आहे. त्यामुळे औपचारिक चर्चेचे आयोजन करावे लागते, तर अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्याची गरज नसते. त्याचबरोबर लक्षात घ्या की औपचारिक चर्चेत विशिष्ट घटक सहभागी होतात, तर अनौपचारिक चर्चेत सर्वांचा भाग घेणारे घटक विशिष्ट नसतात. औपचारिक चर्चेत सर्वांचा सहभाग असतो, तर अनौपचारिक चर्चेमध्ये सर्वांचा सहभाग असतोच असे नव्हे. औपचारिक चर्चेत विशिष्ट विषय ठरवलेला असतो, तर अनौपचारिक चर्चेमध्ये विशिष्ट विषय ठरवलेला नसतो. तर याच्यामध्ये तिसरा प्रश्न आहे, तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. आपण सांगितलेलं आहे की औपचारिक चर्चेमध्ये लक्षात घ्या विषय ठरवलेला असतो, तर अनौपचारिक चर्चेमध्ये विषय ठरवलेला नसतो. प्रश्न चौथा, शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे पाहण्याची सूत्रबद्ध पद्धती म्हणजे काय? मापन, मूल्यमापन, परीक्षा, वरीलपैकी सर्व. प्रश्न चौथा आहे, तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, कारण का ठराविक उद्दिष्टांच्या पूर्ततेचे मापन करण्याच्या व्यापक प्रक्रियेला मूल्यमापन असं म्हटलं जातं. सृजनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता, स्वतःशीलाचे रक्षण करण्याची क्षमता, स्वतःतील चांगले गुण विकसित करण्यास केलेले प्रयत्न, प्रश्न विचारण्याचे कौशल्य. प्रश्न पाचवा आहे, तर याचा अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक अ. सृजनशीलता म्हणजेच नवनिर्मितीची क्षमता होय, जे अस्तित्वात नाही किंवा जुन्याच गोष्टीला नव्या स्वरूपात मांडण्याच्या कल्पकतेलाच सृजनशीलता असे म्हणतात. प्रश्न सहावा, विद्यार्थ्याची प्रगती पाहण्याचे साधन म्हणजे परीक्षा व परीक्षेत पास होणे म्हणजे शैक्षणिक विकास होय. हे विधान चूक आहे, अचूक आहे, वस्तुस्थिती आहे, सांगता येत नाही. तर प्रश्न सहावा आहे, तर हे विधान जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण का विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्याचे साधन म्हणजेच परीक्षा व परीक्षेत पास होणे म्हणजे शैक्षणिक विकास हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. तर लक्षात घ्या, केवळ परीक्षात पास होणे म्हणजे सर्वांगीण विकास नव्हे, तर शैक्षणिक विकास ही एक व्यापक संकल्पना आहे. कोठारी आयोगानुसार लेखी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कल्पना येते. केवळ लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कल्पना येऊ शकत नाही. शिक्षणात नवीन मूल्यमापन पद्धतीचा वापर करू नये, वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कोठारी आयोगाने सतत आणि सर्वकष मूल्यमापनावर भर दिला होता, कारण लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या लक्षात घ्या सर्व पैलूंचे मापन करू शकत नाही. त्यामुळे तोंडी परीक्षा इतर मूल्यमापन आहे, तर त्यांचा वापर करणे गरजेचं आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे. परीक्षा रद्द करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रश्न आठवा, तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. परीक्षा पद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे, कारण का लक्षात घ्या की याच्यामध्ये प्रश्न आठवा जो आहे, तर याचं अचूक आन्सर आहे अ. परीक्षा पद्धतीत सुधारणा होणे आवश्यक
आहे. प्रश्न 9वा, शिक्षकाने अध्यापन करताना स्वतःचे मूल्यमापन करावे, कारण का त्यामुळे आपला वेळ वाचतो. इतर कोणीही आपल्या चुका सांगू शकत नाही. स्वतः चुका व कमतरता शोधता येतात व त्या सुधारण्यास प्रयत्न करता येतात. स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. त्यामुळे 9व्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. कारण का स्वतःच्या चुका जर आणि कमतरता शोधता येतात आणि जर त्या स्वतः शोधल्या तर स्वतःच्या अध्यापन पद्धतीतील उणिवा समजल्या तरच शिक्षक प्रभावीपणे अध्यापन करू शकतो किंवा शिकवू शकतो. प्रश्न 10वा, टीव्ही आणि रेडिओ व्याख्याने यामागील मुख्य उद्देश हा आहे. मनोरंजन करणे, वेळ घालवणे, अद्ययावत ज्ञान मिळवणे यापेक्षा वेगळे. तर ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे. टीव्ही आणि रेडिओ या ठिकाणी लक्षात घ्या, ही माध्यमे प्रसार माध्यमांचे काम करतात, ज्यामुळे शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला जगातील नवीन घडामोडी यांची माहिती या माध्यमातून मिळते. प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा वेगळा असतो, म्हणून प्रत्येकाकडे लक्ष देणे अशक्य असते. प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे वैयक्तिक मार्गदर्शन करावे. सर्वांना सारखेच मार्गदर्शन करावे. हुशार विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष द्यावे. तर प्रश्न 11वा आहे, तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या पात्रतेप्रमाणे वेगवेगळा असतो, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करावे. कारण का शिक्षणात वैयक्तिक भिन्नता ही महत्त्वाची असते. प्रत्येकाची शिकण्याची गती वेगळी असल्याने त्यांना वैयक्तिक लक्ष देणे गरजेचं आहे. प्रश्न 12वा, शिक्षकाने वर्गात डॅश डॅश वातावरण ठेवावे. कडक शिस्तीचे, लोकशाहीवादी, गोंधळाचे, अतिशय खेळीमेळीचे. तर प्रश्न 12वा आहे, तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, लोकशाहीवादीचे. तर लोकशाहीवादी वातावरणात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याने आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळते, ज्यामुळे शिकणे आनंददायी होते. उत्तम शिक्षकाचे गुण कोणते? अध्यापनाची कला, व्यवसायनिष्ठा, वाचनाची आवड, राजकारणाची आवड, आर्थिक सक्षमता, विचारांचा व्यासंग. तर याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा आणि 6वा म्हणजे सगळेच बरोबर आहेत का? दुसरा ऑप्शन आहे 1, 2, 3, 6, 1, 2, 3, 4 आणि 5 आणि नंतर दुसरं, तिसरं आणि चौथं आणि 5वं विधान व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. पहिलं विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान व्यवसायनिष्ठता बरोबर आहे. तिसरं विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की 6वं विधान बरोबर आहे. शिक्षकाने अद्ययावत ज्ञानप्राप्तीसाठी काय करावे? वर्तमानपत्रे वाचावीत, शैक्षणिक मासिके वाचावीत, टीव्ही, रेडिओ, व्याख्याने यांचा लाभ घ्यावा, वरील सर्व गोष्टी कराव्या. तर सगळे ऑप्शन बरोबर आहेत, कारण का अद्ययावत ज्ञानप्राप्तीसाठी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक ड हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 15वा, शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडून शिकवल्यास काय होईल? अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होतो, अध्यापन अधिक प्रभावी होते, शिक्षक व विद्यार्थ्याचे नाते सुधारते, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येत नाही. प्रश्न 15वा लक्षात घ्या, याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, अध्यापन अधिक प्रभावी होते. जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवलेल्या किंवा शिकलेल्या गोष्टींचा उपयोग दैनंदिन जीवनात दिसतो, तेव्हा ते अधिक रस घेऊन शिकतात. प्रश्न 16वा, स्वयंमूल्यमापनामुळे स्वतःबद्दल अभिमान वाटतो, स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते, आपल्या उणिवांची जाणीव होते, काहीच फायदा होत नाही. स्वयंमूल्यमापनामुळे ऑप्शन क्रमांक क. आपल्यामध्ये ज्या चुका आहेत, उणिवा आहेत, तर स्वतःचं परीक्षण जर केलं याला स्वयंमूल्यमापन म्हणतात आणि यातून आपल्या मर्यादा समजतात आणि प्रगतीची संधी मिळते. प्रश्न 17वा, शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापनाची गरज आहे, कारण विद्यार्थ्यांची प्रगती समजते, शिक्षकांना पगार मिळतो, सरकारला आकडेवारी हवी असते, पालकांना धाक बसतो. कारण का यातून मूल्यमापन केल्याने विद्यार्थी कुठे आहे, प्रगती किती झालेली आहे, तर हे आपल्याला स्पष्ट होते. म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मूल्यमापन गरजेचं आहे. प्रश्न 18वा, अध्यापकास स्वयंमूल्यमापनाची गरज नसते, कारण तो स्वतः तज्ज्ञ असतो. त्याचे मूल्यमापन विद्यार्थी करतात, मुख्याध्यापक त्याचे मूल्यमापन करतात. वरील सर्व विधाने असत्य आहेत. तर वरची सर्व विधाने ही चुकीची आहेत, कारण का अध्यापकास स्वयंमूल्यमापनाची गरज असते, कारण का त्याच्यामध्ये असणाऱ्या चुका आणि त्याच्यामध्ये सुधारणात्मक बाबी लक्षात येतात.
प्रश्न 19वा लोकशाही प्रधान पद्धतीत शिक्षक हा डॅश डॅश असतो. प्रशासक, सेवक, मार्गदर्शक, हुकुमशहा. 19वा आन्सर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक क, मार्गदर्शक ही महत्त्वाची भूमिका शिक्षकाची असते. कारण का आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षक हा हुकुमशहा नसून विद्यार्थ्यांचा वाटाड्या किंवा मार्गदर्शक असतो. प्रश्न 20वा अध्यापनामुळे व्यक्तींच्या वर्तनात डॅश डॅश बदल अपेक्षित असतो. तात्पुरता, कायमस्वरूपी, वरवरचा, यापेक्षा वेगळे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, कायमस्वरूपी. कारण का शिक्षणाची व्याख्याच वर्तनातील कायमस्वरूपी बदल करणे अशीच आहे. प्रश्न 21वा अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या डॅश डॅश माहिती मिळते. केवळ लेखी कामाची, शारीरिक क्षमतेची, सर्वांगीण विकासाची, आर्थिक स्थितीची. तर अंतर्गत जर मूल्यमापन असेल तर याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाची माहिती मिळते. कारण का अंतर्गत मूल्यमापन हे वर्षभर चालते. त्यामुळे विद्यार्थ्याचे वर्तन असेल, कला असेल, कौशल्य असेल यांची माहिती या मूल्यमापनातून मिळते. मूल्यमापन ही प्रक्रिया मापन प्रक्रियेपेक्षा डॅश डॅश आहे. संकुचित, व्यापक, लहान किंवा समान. मूल्यमापन हे सर्वंकष मूल्यमापन आणि मापन म्हणजेच केवळ मेजरमेंट घेणे. तर ही जी संकल्पना आहे तर ऑप्शन क्रमांक ब व्यापक संकल्पना आहे. कारण का मापन केवळ अंकात असते तर मूल्यमापन हे गुणात्मक आणि संख्यात्मक असते. तर याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ब व्यापक हा ऑप्शन अचूक आहे. प्रश्न 23वा डॅश डॅश काळात अध्ययनाची प्रगती खुंटते. बालपण, वृद्धत्व, पठारावस्था, किशोरवय. तर याच्यामध्ये अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक क, पठारावस्था. कारण शिक्षक शिकताना असा एक टप्पा येतो की जिथे नवीन काही शिकले जात नाही किंवा प्रगती थांबल्यासारखी वाटते. याला काय म्हणतात? पठारावस्था असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा डॅश डॅश असतो. मालक, मित्र व सल्लागार, केवळ अधिकारी तर शत्रू. तर याचं अचूक उत्तर आहे शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र व सल्लागार असतो. डॅश डॅश हा अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक आहे. हवामान, यश अपयश, शाळेची इमारत, खेळाचे मैदान. प्रश्न 25वा आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, यश आणि अपयश. तर यामुळे प्रेरणा मिळते. तर अपयशामुळे यशामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. तर अपयशामुळे कधीही लक्षात घ्या की कधी-कधी अध्ययन मंदावते किंवा सुधारते किंवा जिज्ञासा निर्माण करते. शिक्षकाला भावी समाजाचा सेवक, रक्षक, शिल्पकार किंवा नेता यापैकी काय म्हणतात? तर याचं अचूक उत्तर आहे शिल्पकार असे म्हणतात. कारण का शिक्षक आजचे विद्यार्थी घडवतो जे उद्याचे नागरिक असतात. म्हणून त्याला शिल्पकार, समाजाचा शिल्पकार असे म्हटलेले आहे. प्रश्न 27वा मूल्यमापन हे तंत्र केवळ परीक्षेपुरतेच मर्यादित आहे. हे विधान बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे, सांगता येत नाही. प्रश्न 27वा तर याचा अचूक आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब. तर हे विधान पूर्णपणे चूक आहे. कारण का लक्षात घ्या याच्यामध्ये मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या खेळातील सहभाग, शिस्त आणि इतर अनेक गोष्टींचे लक्षात घ्या की मूल्यमापन याच्यामध्ये केलं जातं. त्यामुळे मूल्यमापन हे तंत्र केवळ परीक्षेपुरतेच मर्यादित नसून याची व्याप्ती व्यापक आहे. प्रश्न 28 परीक्षेतून संख्यात्मक चित्र मिळते तर मूल्यमापनातून गुणात्मक, सर्वकष, केवळ आर्थिक चित्र यापेक्षा वेगळे. तर 28वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे तर परीक्षेतून संख्यात्मक जरी चित्र मिळत असेल तर लक्षात घ्या की मूल्यमापनातून सर्वकष चित्र मिळते. तर कारण का मूल्यमापन केल्याने विद्यार्थ्याची बुद्धी, स्वभाव आणि कौशल्य अशा सर्वच बाजूंचे प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटते. 29 मूल्यमापन ही प्रक्रिया परीक्षेपेक्षा मर्यादित, व्यापक, कठीण आणि जुनी. तर याचा अचूक आन्सर आहे की परीक्षेपेक्षा मूल्यमापन ही जी प्रक्रिया आहे ती व्यापक आहे. कारण का मूल्यमापन मोठी संकल्पना आहे, वर्षभर चालते आणि मूल्यमापनाचाच एक भाग परीक्षा असं देखील म्हटलं जातं. प्रश्न शेवटचा विधान अ उद्दिष्ट निश्चित करणे हा मूल्यमापनाचा आरंभबिंदू आहे. विधान ब मूल्यमापन हे उद्दिष्टानुसार केलं जातं. तर विधान अ बरोबर ब चूक, विधान ब बरोबर अ चूक, दोन्ही विधाने बरोबर आहेत, दोन्ही विधाने चूक आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, दोन्ही विधाने
बरोबर आहे. तर कारण का मूल्यमापन करण्यापूर्वी काय साध्य करायचे आहे, काय उद्दिष्ट आहे, हे ठरवावे लागते आणि त्याच उद्दिष्टांच्या आधारे मूल्यमापन करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारे बी-एड सराव जो अंतिम जाता-जाता परीक्षेला हे प्रश्न सराव नक्की पहा. अशाच प्रकारचे सोपे प्रश्न परीक्षेला येतात. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. खात्रीशीर अपडेट्ससाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.